बातमी स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। राज्यभर बळ दाखवा मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा ठाकरेंच्या सूचना। पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करणं हे गरजेचं असंही स्थानिक नेतृत्वाला सक्षम करणं गरजेचं बैठकीत नेत्यांचा हा सूर असल्याचं कळतंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की काल ठाकरे गटाचा मुंबईमध्ये मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते स्वबळाचे सूर जे आहे तो आपल्याला असलेला पाहायला मिळाला होता। त्यानंतर आज सर्व संपर्क प्रमुखांची आणि जिल्हा प्रमुखांची खरं तर शिवसेना भवनच्या दुसऱ्या माळ्यावरती बैठक पार पडली। स्वतः उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। अगोदर तुम्ही स्थानिक पातळीवरती बळ दाखवा, तयारी दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा संकेत जे आहे ते उद्धव ठाकरेंनी सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख नेत्यांना दिलेले आहे। त्याचसोबतच जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गावच्या लेवलला आणि स्थानिक लेवलला आपला पक्ष मजबूत कशा पद्धतीने होईल याविषयी देखील मार्गदर्शन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्याचसोबतच स्थानिक पातळीवरती जे पदाधिकारी असतील किंवा स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते आहेत त्यांना बळ देण्याची गरज असल्याची बैठकीमध्ये जो आहे तो नेत्यांचा सूर होता। त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं किंवा कशा पद्धतीने ठाकरे गटामध्ये निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की काल उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत पूर्णपणे दिले होते आणि त्यानंतर आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि ठाकरे गटाचे सर्व नेते जे आहेत ते नेते उपस्थित होते। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने निर्णय घेतला जातो आणि आगामी काळामध्ये पक्षाचं कशा पद्धतीने स्थानिक पातळीवर। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।